नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजेच 15 ते 21 डिसेंबर 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये आपण एकूण 30 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। किती तर एकूण 30 प्रश्न आहेत आणि त्यांचे स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय। तर चला पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूयात। तर अलीकडेच कोणते राज्य नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, मध्य प्रदेश। हे कोणते? तर मध्य प्रदेश। तर याविषयी शॉर्टमध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात। तर डिसेंबर 2025 मध्ये मध्य प्रदेश हे नक्षलमुक्त राज्य म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात आले आहे। तर या घोषणेशी संबंधित मुख्य मुद्दे आपण खालीलप्रमाणे महत्त्वाचे पाहून घेऊयात। तर घोषणा, तर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी 11 डिसेंबर 2025 रोजी राज्य पूर्णपणे नक्षलमुक्त झाल्याची घोषणा केली आहे। तर निर्णायक घटना कोणती? तर बालाघाट जिल्ह्यातील दीपक उईके आणि रोहित या शेवटच्या 2 सक्रिय नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यामुळे हा टप्पा गाठला गेला। तर इतर राज्य, तर यापूर्वी कर्नाटक राज्याने देखील स्वतःला नक्षलमुक्त घोषित केले होते। यानंतर विद्यार्थ्यांनो, या व्यतिरिक्त छत्तीसगडमधील अबुजमार आणि उत्तर बस्तर सारखे भाग नक्षलमुक्त झाल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ऑक्टोबर 2025 मध्ये जाहीर केले होते। यानंतर दुसरा प्रश्न, तर उच्च न्यायालयाच्या वकील परिषदांमध्ये महिलांसाठी एकूण किती टक्के राखीव जागा ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, एकूण 30%। किती? तर 30%। तर विद्यार्थ्यांनो, सर्वोच्च न्यायालयाने राज्य बार काउन्सिलमध्ये महिला वकिलांसाठी एकूण 30% जागा राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत। तर हा निर्णय नुकताच डिसेंबर 2025 मध्ये देण्यात आला आहे। तर या आदेशानुसार ज्या राज्यांमध्ये बार काउन्सिलच्या निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाही तेथे हे 30% आरक्षण लागू होणार आहे। तर या 30% पैकी 20% जागा निवडणुकीद्वारे आणि उर्वरित 10% जागासह निवडणुकीद्वारे भरण्याचे निर्देश आहेत। यानंतर तिसरा प्रश्न, तर तब्बल 17 वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेला WWE सुपरस्टार जॉन सीना याने नुकतेच खेळामधून निवृत्तीची घोषणा केलेली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तो आहे अमेरिका या देशाचा खेळाडू। कोणत्या? तर अमेरिका या। तर विद्यार्थ्यांनो, WWE सुपरस्टार जॉन सीना हा अमेरिकाचा खेळाडू आहे। तर तो मॅसॅच्युसेट्स राज्यातील वेस्ट न्यूबरी येथे जन्मलेला अमेरिकन नागरिक आहे। यानंतर चौथा प्रश्न, आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येत आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, चंद्रपूर या। कोणत्या? तर चंद्रपूर या ठिकाणी। तर विद्यार्थ्यांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर आणि कोराडी नागपूर येथे सुपर क्रिटिकल किंवा अल्ट्रा सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित नवीन वीज निर्मिती प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे किंवा काम सुरू आहे। तर चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथे 800 मेगावॅट क्षमतेचा नवीन अल्ट्रा सुपर क्रिटिकल युनिट उभारण्याचा प्रस्ताव आपल्या महाराष्ट्र सरकारने मांडला आहे। तर जुने आणि कमी कार्यक्षम युनिट्स बदलून प्रदूषण कमी करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असणार आहे। यानंतर पाचवा प्रश्न, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते एकूण किती व्यक्तींना 2025 चा राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, एकूण 36 व्यक्तींना। किती? तर 36। तर विद्यार्थ्यांनो, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 9 डिसेंबर 2025 रोजी 2023 आणि 2024 या वर्षासाठीचे एकूण 48 राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत। तर विद्यार्थ्यांनो, यामध्ये खालील पुरस्कारांचा समावेश आपण पाहून घेऊयात। तर शिल्प गुरु पुरस्कार एकूण 12 जणांना 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षांसाठी प्रत्येकी 6 आहे आणि राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार एकूण 36 जणांना, तर 2023 आणि 2024 या दोन्ही वर्षांसाठी प्रत्येकी 18। ठीक आहे, लक्षात ठेवा। यानंतर हे पुरस्कार वर्ष 2025 मध्ये प्रदान करण्यात आलेले असले तरी ते मागील वर्षाच्या म्हणजे 2023 आणि 2024 उत्कृष्ट कामगिरीसाठी होते। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न 6वा पाहून घेऊया। तर नुकतेच भारत दौऱ्यावर आलेला लिओनेल मेस्सी हा कोणत्या देशाचा फुटबॉल खेळाडू आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, अर्जेंटिना या। कोणत्या? तर अर्जेंटिना।
तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूयात. प्रश्न आहे 7वा. तर IPL 2026 मध्ये सर्वात महागडा म्हणजेच 25.20 कोटी रुपयांचा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी कॅमेरून ग्रीन असे त्यांचे नाव आहे. काय तर कॅमेरून ग्रीन. तर विद्यार्थ्यांनो IPL 2026 च्या लिलावामध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन हा 25.20 कोटी रुपयांसह सर्वात महागडा खेळाडू ठरलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 8वा. तर 15 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पदाची शपथ घेऊन केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजकुमार गोयल असं त्यांचं नाव आहे. काय तर राजकुमार गोयल. तर विद्यार्थ्यांनो 15 डिसेंबर 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राजकुमार गोयल यांनी केंद्रीय माहिती आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणजेच मुख्य माहिती आयुक्त म्हणून शपथ घेतली आहे. यानंतर 9वा प्रश्न. तर प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी संगीता बरुआ यांची. कोणाची? तर संगीता बरुआ. तर विद्यार्थ्यांनो ज्येष्ठ पत्रकार व लेखिका संगीता बरुआ पिशारोटी यांची प्रेस क्लब ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नुकतीच निवड झालेली असून या पदावर निवड होणाऱ्या त्या संस्थेच्या इतिहासातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. यानंतर 10वा प्रश्न. तर कोणत्या देशाने 14 वर्षाखालच्या मुलींनी शाळेत हिजाब किंवा बुरखा घालण्यावर पूर्णपणे बंदी घालणारा कायदा नुकताच मंजूर केला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ऑस्ट्रिया. कोणत्या? तर ऑस्ट्रिया. तर विद्यार्थ्यांनो ऑस्ट्रिया या युरोपियन देशाने नुकताच 14 वर्षाखालील मुलींना शाळेमध्ये हिजाब किंवा बुरखा घालण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचा कायदा मंजूर केला आहे, जो सर्व सरकारी व खाजगी शाळांना लागू होईल आणि हा कायदा मुलींना सक्षम बनवण्यासाठी आणि अत्याचारांपासून वाचवण्यासाठी आणल्याचे सरकारचे म्हणणे आहे, परंतु मानवाधिकार गट याला भेदभावपूर्ण मानत आहे. यानंतर 11वा प्रश्न. तर HPV लस मोफत प्रदान करणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते राज्य बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी ते आहे तामिळनाडू हे राज्य. कोणते? तर तामिळनाडू. तर विद्यार्थ्यांनो HPV लस मोफत देणारे पहिले राज्य म्हणून तामिळनाडू पुढे येत आहे, जे लवकरच किशोरवयीन मुलींसाठी ही लस स्टेट वाईड म्हणजेच राज्यव्यापी सुरू करणार आहे. तसेच यापूर्वी सिक्कीमने 2018 मध्ये HPV लसीकरण मोहीम सुरू केली होती आणि पंजाबमध्ये ही मोफत लसीकरण कार्यक्रम सुरू आहेत. तर विद्यार्थ्यांनो पण तामिळनाडू हे पूर्णपणे मोफत लस देणारे मोठे राज्य ठरणार आहे. यानंतर 12वा प्रश्न. तर द बँकर या प्रतिष्ठेच्या नियतकालिकाकडून देण्यात येणारा ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 हा पुरस्कार कोणत्या बँकेला नुकताच मिळाला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी DBS बँकेला. कोणत्या? तर DBS या बँकेला. तर विद्यार्थी मित्रांनो याविषयी शॉर्ट मध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर द बँकर या प्रतिष्ठेच्या नियतकालिकाकडून ग्लोबल बँक ऑफ द इयर 2025 हा प्रतिष्ठित पुरस्कार DBS बँकेला नुकताच मिळाला आहे, जी सिंगापूर आधारित बँक असून तिच्या उत्कृष्ट कामगिरी, डिजिटल नवकल्पना आणि आशियाई बाजारपेठेतील मजबूत नेतृत्वासाठी ओळखली जाते. यानंतर पुढील प्रश्न 13वा आहे. तर ICC कडून नोव्हेंबर 2025 चा प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार कोणाला नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शेफाली वर्मा यांना. कोणाला? तर शेफाली वर्मा. तर विद्यार्थ्यांनो ICC ने नोव्हेंबर 2025 साठी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्काराची घोषणा केली असून यामध्ये पुरुष आणि महिला गटामध्ये खालील खेळाडूंनी विजय मिळवला आहे. तर पुरुष गटामध्ये सायमन हार्मर आहे दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू. यानंतर आपल्या भारतासोबतच्या कसोटी मालिकेमध्ये एकूण 17 गडी बाद करून ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल त्याला हा पुरस्कार नुकताच देण्यात आला. तर महिला गटामध्ये शेफाली वर्मा आहे आपल्या भारताची खेळाडू. तर महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 च्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 87 धावांची खेळी आणि 2 विकेट मिळवून आपल्या भारताला पहिले विश्वविजेतेपद मिळवून दिल्याने तिला या बहुमानाने गौरविण्यात आलेले आहे. यानंतर 14वा प्रश्न. तर डिसेंबर 2025 मध्ये नव्याने घोषित करण्यात आलेले सिरीसर तलाव हे रामसर स्थळ नुकतेच कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर
ऑप्शन सी राजस्थानमध्ये. कोठे तर राजस्थान. तर विद्यार्थ्यांनो, डिसेंबर 2025 मध्ये घोषित झालेले सिरीसर तलाव हे राजस्थानमधील अलवर जिल्ह्यामध्ये आहे, जे सरिस्का व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये स्थित आहे आणि मानवनिर्मित गोड्या पाण्याचे तलाव आहे, जे अलवर शहराला पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी बांधले गेलेले आहे. यानंतर 15वा प्रश्न, तर डिसेंबर 2025 रोजी नव्याने घोषित करण्यात आलेले कोपरा जलाशय हे रामसर स्थळ कोठे आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए छत्तीसगड मध्ये. कोठे तर छत्तीसगड. तर विद्यार्थ्यांनो, डिसेंबर 2025 मध्ये कोपरा जलाशय हे छत्तीसगड मधील बिलासपूर आणि बलौदा बाजार भाटापारा जिल्ह्यांमध्ये रामसर स्थळ म्हणून घोषित झाले आहे, जे छत्तीसगडचे पहिले रामसर स्थळ आहे आणि जलसंसाधन, सिंचन व जैवविविधतेसाठी खूप जास्त महत्त्वाची देखील आहे. यानंतर 16वा प्रश्न, तर अलीकडेच घोषित करण्यात आलेली येल्लो लाईन कोणत्या दोन देशादरम्यान आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी इस्रायल व गाझा. या कोणत्या? तर इस्रायल आणि गाझा. तर विद्यार्थ्यांनो, अलीकडेच घोषित करण्यात आलेली येल्लो लाईन ही इस्रायल आणि गाझा पट्टी यांच्या दरम्यान आहे. तर या संदर्भातील महत्त्वाचे मुद्दे आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर डिसेंबर 2025 मध्ये इस्रायलच्या लष्करी प्रमुखांनी गाझा पट्टीतील या रेषेला इस्रायलची नवीन सीमा म्हणून घोषित केले आहे. तर पार्श्वभूमी काय आहे? तर ही रेषा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रस्तावित केलेल्या युद्धविराम योजनेचा एक भाग आहे. यानंतर 17वा प्रश्न, तर आपला महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी मनीष राय चौधरी असे त्यांचे नाव आहे. काय? तर मनीष राय चौधरी. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने जाहीर झालेला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार पश्चिम बंगालमधील भारतीय विज्ञान आणि युक्तिवादी समितीचे सचिव मनीष राय चौधरी यांना 2025 साठी जाहीर झाला आहे. तर हा पुरस्कार त्यांना 1 लाख रुपये आणि स्मृती चिन्हासह देण्यात येणार आहे. तर पुरस्कार विजेते कोण आहे? तर मनीष राय चौधरी, पश्चिम बंगालमधील आहेत ते. आणि संस्था कोणती? तर भारतीय विज्ञान आणि युक्तिवादी समिती ही संस्था आहे आणि या पुरस्काराचे स्वरूप आहे एकूण 1 लाख रुपये आणि स्मृती चिन्ह. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 18वा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रातील प्रकल्प महादेव म्हणजेच प्रोजेक्ट महादेव कशाशी संबंधित आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी तो आहे फुटबॉलशी संबंधित. कशाशी? तर फुटबॉलशी संबंधित आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रकल्प महादेव हा आपल्या महाराष्ट्रातील युवा फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेला एक महत्त्वाकांक्षी क्रीडा उपक्रम आहे, ज्यामध्ये अंडर 13 वयोगटातील 60 खेळाडूंना 5 वर्षांची निवासी शिष्यवृत्ती व जागतिक दर्जाचे प्रशिक्षण दिले जाईल, ज्याचे उद्घाटन लिओनेल मेस्सीच्या हस्ते झाले आहे. यानंतर पुढील प्रश्न, 15 डिसेंबर 2025 रोजी आलेल्या शक्तिशाली वादळामुळे कोणत्या देशातील स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची 24 मीटर उंच प्रतिकृती कोसळून नष्ट झाली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी ब्राझील. या कोणत्या? तर ब्राझील. तर विद्यार्थ्यांनो, 15 डिसेंबर 2025 रोजी ब्राझील देशातील गुआइबा शहरामध्ये आलेल्या शक्तिशाली वादळामुळे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीची 24 मीटर उंच प्रतिकृती कोसळून नष्ट झाली आहे. तर ही घटना दक्षिण ब्राझीलमध्ये घडली, जिथे 90 किलोमीटर तास वेगाने आलेल्या वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला आणि याचे व्हिडिओ सोशल मीडियावर खूप जास्त प्रमाणात व्हायरल देखील झाले आहेत. तर देश कोणता आहे? तर देश आहे ब्राझील, शहर आहे गुआइबा आणि स्थान आहे हावन मेगा स्टोअर बाहेर. आणि परिणाम, तर कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु पुतळ्याचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. यानंतर 20वा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार नुकताच कोणाला जाहीर झाला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी लीला चितळे असं त्यांचं नाव आहे. काय? तर लीला चितळे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र फाउंडेशन तर्फे 2025 साठीचा समाजकार्य जीवन गौरव पुरस्कार नागपूरच्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लीलाताई चितळे यांना जाहीर झाला आहे. तर साहित्य जीवन गौरव पुरस्कार अरुण खोपकर यांना मिळाला आहे. तर या पुरस्कारामध्ये एकूण 2 लाख रुपये आणि
सन्मान चिन्ह असे स्वरूप देखील आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 21वा. तर नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने मेरी योजना नावाचे पोर्टल नुकतेच सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी उत्तराखंड. काय तर उत्तराखंड. तर विद्यार्थ्यांनो, नागरिकांना कल्याणकारी योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्यासाठी उत्तराखंड सरकारने मेरी योजना नावाचे पोर्टल नुकतेच सुरू केले आहे, जेथे केंद्र आणि राज्यांच्या सर्व योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते, ज्यामुळे लोकांना पारदर्शकपणे लाभ मिळवणे खूप सोपे होते. यानंतर 22वा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर चिली देशाचे नवीन राष्ट्रपती कोण बनले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए जोसे अँटोनियो कास्ट असं त्यांचं नाव आहे. काय तर जोसे अँटोनियो कास्ट. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चिलीमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये अति उजव्या विचारसरणीचे नेते जोसे अँटोनियो कास्ट यांनी विजय मिळवला आहे आणि ते चिलीचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. तर त्यांनी सध्याचे डाव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष गॅब्रियल बोरिक यांची जागा घेतली आहे. यानंतर पुढील प्रश्न 23वा पाहून घेऊयात. तर मणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडा मंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अजित पवार यांच्याकडे. कोणाकडे? तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे. तर विद्यार्थी मित्रांनो, मणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री पदाची अतिरिक्त जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर बदल काय? तर 18 डिसेंबर 2025 रोजी राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारसीनुसार कोकाटे यांच्याकडील खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वर्ग करण्यास मंजुरी दिलेली आहे. तर सोपवलेली खाती कोणती? तर क्रीडा व युवक कल्याण विभागासोबतच अल्पसंख्याक विकास आणि ओकाफ या विभागांची जबाबदारीही अजित पवार आता सांभाळणार आहेत. तर राजीनाम्याचे कारण काय आहे? तर 1995च्या एका घरकुल फसवणूक प्रकरणामध्ये नाशिक सत्र न्यायालयाने कोकाटे यांची 2 वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने आणि अटकेचे वॉरंट जारी केल्याने त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि अजित पवार हे सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असून त्यांच्याकडे वित्त, नियोजन आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती आधीच आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, 24वा प्रश्न. तर ऑस्कर 2026 साठी आपल्या भारताकडून कोणत्या चित्रपटाचे नामांकन देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी होम बाउंड या. कोणत्या? तर होम बाउंड या. तर विद्यार्थ्यांनो, याविषयी शॉर्ट मध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ऑस्कर 2026 साठी आपल्या भारताकडून नीरज घायवान दिग्दर्शित होमबाउंड या चित्रपटाची सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी निवड झाली आहे, ज्यामध्ये ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेठवा मुख्य भूमिकेमध्ये आहेत आणि करण जोहरचे धर्मा प्रोडक्शन याला पाठिंबा देत आहे, अशी चर्चा सध्या सिनेमासृष्टीमध्ये आहे. यानंतर 25वा प्रश्न. तर आपल्या भारतातील कोणत्या शहरामध्ये फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच पुतळा उभारण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी कोलकाता या. कोणत्या? तर कोलकाता. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा 70 फूट उंच भव्य पुतळा पश्चिम बंगालमधील कोलकाता शहरामध्ये उभारण्यात आला आहे. तर या पुतळ्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहूयात. तर ठिकाण. तर हा पुतळा कोलकात्याच्या लेक टाउन परिसरातील श्री भूमी स्पोर्टिंग क्लब येथे स्थापित करण्यात आला आहे. तर वैशिष्ट्य काय आहे? तर 70 फूट उंचीचा हा पुतळा लोखंडापासून बनवलेला असून यामध्ये मेस्सी फिफा विश्वचषक ट्रॉफी उंचावताना दिसत आहे. तर अनावरण. तर 13 डिसेंबर 2025 रोजी मेस्सीच्या GOAT इंडिया टूर दरम्यान या पुतळ्याचे व्हर्च्युअली अनावरण करण्यात आले आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, 26वा प्रश्न. तर हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी कोणत्या शहराला राज्याचा 23वा जिल्हा बनवण्याची नुकतीच घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए हान्सिया. कोणत्या? तर हान्सिया. तर विद्यार्थी मित्रांनो, हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी डिसेंबर 2025 मध्ये हान्सी शहराला राज्याचा 23वा जिल्हा बनवण्याची घोषणा केली आहे.
यानंतर 27वा प्रश्न, नुकतेच नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने आपला सर्वोच्च पुरस्कार ग्रेट ऑनर निशान देऊन सन्मानित केले आहे? महत्त्वाचा प्रश्न. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, इथिओपिया. या कोणत्या तर इथिओपिया. तर विद्यार्थ्यांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच इथिओपिया या देशाने आपला सर्वोच्च नागरी पुरस्कार द ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया देऊन नुकतेच सन्मानित केलेले आहे. यानंतर 28वा प्रश्न पाहूयात. तर 600 अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, एलॉन मस्क असे त्यांचे नाव आहे. कोण आहे ते? तर एलॉन मस्क. तर विद्यार्थ्यांनो, डिसेंबर 2025 मध्ये एलॉन मस्क हे 600 अब्ज डॉलर संपत्तीचा टप्पा ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती बनले आहेत. तर या ऐतिहासिक कामगिरीची प्रमुख माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर संपत्तीचा आकडा फोर्ब्स आणि ब्लूमबर्गच्या अंदाजानुसार मस्क यांची संपत्ती 677 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे. तर वाढीचे मुख्य कारण त्यांच्या खाजगी अंतराळ कंपनी स्पेस एक्सच्या व्हॅल्युएशन मध्ये मोठी वाढ झाल्यामुळे ही झेप शक्य झाली आहे. तर स्पेस एक्सचे मूल्य सुमारे 800 अब्ज डॉलर्स वर पोहोचले असून त्यामध्ये मस्क यांचा 42% हिस्सा आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो, इतर कंपन्या तर त्यांच्या संपत्तीमधील वाढीसाठी टेस्ला आणि XAI या कंपन्यांमधील त्यांच्या सहभागांचाही महत्त्वाचा वाटा आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 29वा. तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार राम सुतार यांचे निधन केव्हा झाले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, 18 डिसेंबर 2025 रोजी. केव्हा? तर 18 डिसेंबर. तर विद्यार्थ्यांनो, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांचे निधन 18 डिसेंबर 2025 रोजी झाले. तर त्यांच्या निधनाबाबतची महत्त्वाची माहिती आपण खालीलप्रमाणे पाहून घेऊयात. तर वेळ आणि ठिकाण. तर 18 डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्री सुमारे 1:30 वाजता उत्तर प्रदेशातील नोएडा येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी त्यांचे निधन झाले. तर त्यांनी वयाच्या 100 वर्ष पूर्ण केली होती आणि 101व्या वर्षामध्ये पदार्पण केले होते. तर प्रमुख कार्य कोणते आहेत त्यांचे? तर जगातील सर्वात उंच पुतळा असलेल्या गुजरात येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजेच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, या पुतळ्याचे ते मुख्य शिल्पकार होते. तर विद्यार्थ्यांनो, पुरस्कार त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री 1999 मध्ये मिळाला आणि पद्मभूषण 2016 मध्ये या पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आले होते. तसेच नुकतीच त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराचाही घोषणा झाली होती, लक्षात ठेवा. यानंतर 30वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. तर नुकतेच इचलकरंजी येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते. कोणाच्या? तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इचलकरंजी येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच सोमवारी 15 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. तर हा सोहळा इचलकरंजी महानगरपालिका आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने मलाबादे चौकातील श्री शंभू तीर्थ येथे आयोजित करण्यात आलेला होता. यानंतर विद्यार्थ्यांनो, यावेळी श्री शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी तसेच इतर स्थानिक लोकप्रतिनिधी आणि मान्यवर देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे 2 प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर व्हिडिओ मध्ये पाहिलेत. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही प्रश्नाची उत्तर आपल्या कमेंट मध्ये कळवायचे आहे. तर प्रश्न पाहून घेऊयात. पहिला, तर अलीकडेच कोणते राज्य नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कमेंट मध्ये कळवा. यानंतर पुढील प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्रातील प्रकल्प महादेव म्हणजेच प्रोजेक्ट महादेव कशाशी संबंधित आहे? तर याचेही योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कमेंट मध्ये अचूकपणे कळवायचं आहे. तर विद्यार्थ्यांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ खरंच आवडलेला असेल तर सर्वांनी व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये कळवा. आणि विद्यार्थ्यांनो, शेवटी जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.